चला भावांनो, आज होता डे 2 शोल्डर अँड ट्रायसेप. शोल्डरची सगळ्यात आधी आपण शोल्डर घ्यायचं, कारण की शोल्डर प्रायमरी मसल आहे. तर शोल्डरची सुरुवात केली आहे आपण शोल्डर प्रेसेसमधून. टोटल आपण 3 सेट मारले. पहिला सेट घेतला तो 15चा, त्यातून आपण 14 to 15 रेप्स घेतले. दुसरा सेटमध्ये आपण 12 रेप्स घेतले आणि तिसऱ्या सेटमध्ये 9+1 पार्शियल असा रेप्स घेतले. सगळे सेट आपण टिल द फेल्युअर ट्रेन केलेत. शोल्डर प्रेसेस झाल्यानंतर आपण वळूया साईड रेजेसकडे. साईड रेजेसमध्ये मी टोटल 3 सेट घेतले. थ्रूआउट ऑल द सेट वेट सेम होतं, 7.5 kg. पहिल्या सेटमध्ये मी 13 रेप्स घेतले, दुसऱ्या सेटमध्ये 11 आणि तिसऱ्या सेटमध्ये 9 रेप्स घेतले. साईड रेजेस नंतर वळूया आपण फ्रंट रेजेसकडे. फ्रंट रेजेसमध्ये मी टोटल 3 सेट घेतलेत. पहिल्या सेटमध्ये मी टोटल 13 रेप्स मारलेत, दुसऱ्या सेटमध्ये 12 रेप्स मारलेत आणि तिसऱ्या सेटमध्ये 10 रेप्स मारलेत. फ्रंट रेजेसमध्ये पण मी प्रत्येक सेटनंतर पार्शियल रेप्स घेतलेत, ज्याने की माझा मसल जास्तीत जास्त फटीक होईल आणि तो चांगला ग्रो करेल. फ्रंट रेजेस आल्यानंतर आपण वळूया स्ट्रक्सकडे. आमच्या जिममध्ये स्ट्रक्सची मशीन आहे. जर ती तुमच्या जिममध्ये नसेल तर मग तुम्ही स्ट्रक्स डंबलने सुद्धा परफॉर्म करू शकता. खूप चांगला स्ट्रेच येतो. ठीक आहे. तर मी टोटल 3 सेट घेतलेत. पहिल्या सेटमध्ये 12 रेप्स, दुसऱ्या सेटमध्ये 11 रेप्स आणि तिसऱ्या सेटमध्ये टोटल 8 रेप्स मारलेत. इथं आपला शोल्डर संपलेला आहे. त्यानंतर आपण वळूया ट्रायसेपकडे. ट्रायसेपमध्ये 1 हँड ओव्हरहेड केबल एक्सटेन्शन घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी टोटल 3 सेट मारलेत. पहिल्या सेटमध्ये 14 रेप्स, दुसऱ्या सेटमध्ये सेम वेटने म्हणजे अराऊंड 10 kg वेट होतं. तर दुसऱ्या सेटमध्ये मी 9 रेप्स मारले आणि तिसऱ्या सेटमध्ये पण मी 9 रेप्स मारले. त्यानंतर आपण वळूया जी माझी फेवरेट एक्सरसाइज आहे किकबॅककडे. किकबॅक मध्ये आपण टोटल 5 kgने 3 सेट मारलेत. पहिल्या सेटमध्ये 13 रेप्स मारलेत, दुसऱ्या सेटमध्ये 12 रेप्स मारलेत आणि तिसऱ्या सेटमध्ये 10 रेप्स मारलेत. त्यानंतर आपण वळूया केबल ट्रायसेप पुश डाऊनकडे. त्याच्यामध्ये मी 35च्या वेटने टोटल 3 सेट मारलेत. सेम वेट तिन्ही सेटला ठेवलं होतं. पहिल्या सेटमध्ये मी टोटल 14 रेप्स मारलेत, दुसऱ्या सेटमध्ये 12 आणि तिसऱ्या सेटमध्ये 10 रेप्स मारलेत. नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे जिम लॉजिक्स एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपण बोलणार आहे की जेव्हा तुमचा गॅप पडतो, तो गॅप कुठल्याही कारणास्तव असू दे, की तुम्हाला इंजुरी झाली किंवा तुम्हाला इवन बाहेर फिरायला गेला किंवा तुम्ही आजारी पडला आणि तुमचा 15-20 दिवसाचा किंवा 1 महिन्याचा गॅप झाला, तर तुम्ही त्यातून कसं रिकवर केलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊ की जेव्हा तुम्हाला इंजुरी होते किंवा तुमचा गॅप पडतो तेव्हा नक्की होतं काय. ठीक आहे. तर पहिल्यांदा तुमचा मसल लॉस होतो आणि दुसरं म्हणजे तुमची स्ट्रेंथ कमी होते. ठीक आहे. तर त्यातून रिकवर होण्यासाठी तुम्हाला नक्की काय काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत याच्याविषयी आपण बोलूया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ॲक्सेप्ट करा, ठीक आहे तुमचा मसल लॉस झाला किंवा तुमची स्ट्रेंथसुद्धा कमी झाली. ठीक आहे. जर तुम्ही तेच जर इगो ठेवून की आपली प्रिव्हियस स्ट्रेंथ आहे तशी आहे आणि त्याच वेट्सनं तेच एक्सरसाइजेस जर परफॉर्म करायला गेला तर त्यामध्ये तुम्हाला इंजुरी होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यामुळं सगळ्यात आधी तुम्ही ॲक्सेप्ट करा, ठीक आहे माझे स्ट्रेंथ लेवल्स कमी झालेले आहेत. दुसरं काय करायचं आहे, तुमचा वर्कआउट स्प्लिट जो असेल किंवा तुमची डाएट असेल ते ॲनालाइज करा. जर ती तुमच्यासाठी आधी प्रॉपर वर्क होत असेल किंवा ज्या वर्कआउट स्प्लिटने किंवा डाएटने तुम्हाला जर व्यवस्थित रिझल्ट दिले असतील तर ती डाएट किंवा तो वर्कआउट स्प्लिट तुम्हाला आत्ता चेंज करायची काही एक गरज नाही आहे. फक्त काय करा, ज्या इंटेन्सिटीने म्हणजे ज्या वेट्सने किंवा ज्या रेंजने तुम्ही वर्कआउट करत होता ते थोडंसं कमी करा. ज्याने काय होईल, तुमच्या बॉडीवर कमी स्ट्रेस पडेल. आणि जेव्हा असं नाही होत की तुमच्या बॉडीवर खूप जास्त स्ट्रेस पडला की त्यानंतरच तुमचा मसल बिल्ड होतो, तसं नसतं. जेव्हा तुमचा एखादा मसल व्यवस्थित ट्रेन होतो किंवा ब्रेक होतो आणि त्यानंतर तो व्यवस्थित रिकवर होतो तेव्हाच तो मसल वाढतो. जर तुम्ही तुमच्या आजारपणात किंवा रिकव्हरीच्या टाईममध्ये जर खूप जास्त हेवी वर्कआउट किंवा खूप जास्त मसल ब्रेक केला आणि जर तो रिकवर झालाच नाही
तर त्या वर्कआउटचा काही एक सुद्धा उपयोग होणार नाही. ठीक आहे. त्यासाठी काय करायचं आहे, एक मॉडरेट वेटने ज्या वेटने तुम्हाला 6 ते 14 व्यवस्थित रेफरन्स जाईल असे वेट निवडायचं आणि त्याने एक्सरसाइजेस परफॉर्म करायचे. आणि डाएटमध्ये तुम्हाला काही एक चेंज करायची गरज नाही. जेव्हा तुम्ही रिकव्हरी फेजमध्ये असता तेव्हा जुन्या डाएटला यायला ऑब्व्हियसली थोडासा टाईम लागणार, पण ट्राय करा जास्तीत जास्त की जुन्या रुटीनला याल आणि व्यवस्थित पहिल्यासारखी डाएट फॉलो कराल. ठीक आहे. तर हे हा टॉपिक आत्ता मी निवडायचं कारण काय आहे की गेल्या वीकमध्ये मी सुद्धा आजारी होतो आणि गेल्या वीकमध्ये फक्त 6 ते 7 दिवसामध्ये मी लिटरली 4.5 किलो वजन कमी केलं. मी गेल्या 1 वर्षापासून बॉडी रिकम्पोजिशनच्या जर्नीमध्ये आणि त्या जर्नीमध्ये मी 64 ते 65 याच रेंजमध्ये माझं वेट ठेवून माझं हळूहळू बॉडी फॅट पर्सेंटेज कमी होत होतं. पण 6 ते 7 दिवसातच माझं 4.5 किलो वजन कमी झाल्यामुळे माझं खूप जास्त मसल लॉस झाला. त्यामुळं मी ज्या स्टेप्स घेतो आहे त्या मी तुम्हाला आत्ता सांगितल्या आणि मला असं वाटतं आहे की त्या स्टेप्स घेऊन मी बऱ्यापैकी लवकरात लवकर 1 ते 2 जास्त नाही 1 ते 2 वीकमध्ये बॅक ऑन ट्रॅक होईल. पहिल्यासारखी स्ट्रेंथ असेल का याची गॅरंटी नाही, पण ऑफकोर्स तेवढी कॉन्फिडन्स किंवा तेवढा एक एनर्जी असेल की परत वर्कआउट करायची किंवा बॅक टू रुटीन येण्याची. सो मी ज्या स्टेप्स आत्ता फॉलो करतो त्या मी तुम्हाला सांगितल्या. ठीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर नोटिफिकेशन हवे असतील तर बेल आयकॉनवर क्लिक करा.